भारतीय स्वातंत्र्य दिन तसेच भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना शाळा, महाविद्यालये, विविध संस्था, कार्यालये यामध्ये लक्ष वेधून घेते ती प्रजासत्ताक दिनाची किंवा स्वातंत्र्य दिनाची आकर्षक आणि मनोभावक रांगोळी. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनाची रांगोळी कशी काढावी, स्टेज कसा सजवावा, तसेच स्टेजचा परिसर रांगोळी, फुगे व पानाफुलांनी कसा सजवावा हे बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा. पाहुण्यांच्या आगमनापासून तर थेट कार्यक्रमाच्या स्टेजपर्यंत केलेल्या आकर्षक सजावटीचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ किंवा ही सजावट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपण बघू शकता या ठिकाणी या व्हिडिओमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं किंवा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं इतक्या आकर्षक पद्धतीची सजावट करण्यात आलेली आहे, जी उपस्थित नागरिकांना, विद्यार्थ्यांना, प्रमुख अतिथींना नक्कीच भावते आणि स्वातंत्र्याचा किंवा प्रजासत्ताक दिनाचा आणि एकूणच देशप्रेमाचा जल्लोष, देशप्रेमाचा हुंकार प्रत्येक माणसामध्ये भरल्याशिवाय राहत नाही. अत्यंत आगळीवेगळी अशी सजावट करत असताना केवळ ध्वजस्तंभाचीच नव्हे तर ज्या ठिकाणी मुख्य कार्यक्रम होणार आहे त्या स्टेजची सजावट देखील या ठिकाणी अत्यंत सुंदर पद्धतीनं करण्यात आलेली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालन, आभार, प्रास्ताविक तसेच कार्यक्रम पत्रिका यांचं मार्गदर्शन व्हिडिओ या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे. त्याचा तुम्ही नक्की वापर करा. आपण बघू शकता जी स्टेज आहे, जो ओटा आहे कार्यक्रमाचा, त्याला देखील अत्यंत सुंदर अशा रांगोळीने, फुग्यांनी सजवण्यात आलेले आहे आणि जे अतिशय आकर्षक वाटत आहे. त्याचप्रमाणे जेथून पाहुण्यांचं आगमन होणार आहे ती एंट्री सुद्धा आकर्षक अशा सजावटीने, ज्यामधून देशप्रेमाचा संदेश दिला जातो, ती केलेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणाहून पाहुण्यांचं आगमन होणार आहे. चला तर मग ही अत्यंत आकर्षक अशी सजावट रांगोळी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. सगळ्यांना या राष्ट्रीय कार्यक्रमाचा, राष्ट्रीय सणाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.